नमस्कार, मी सदानंद आरडेकर. आपल्या सगळ्यांचा सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. तर आज असा रविवार आणि सगळ्या पोरांनी ठरवल्याने की आज तकडी आमचो आंबो असा त्या आंब्याकडे सावली असता ते पार्टी करूच्या. तर त्या चिकनची पार्टी करूची असता. जवळजवळ 17 ते 18 जण असतात आणि एकत्र जेवची जी मजा असता किंवा आपण त्या बाहेर चिकन बनवतो ना, जी चव जी असतात ती एकदम भारी असता. आणि खास करून तर जेवण असताना चुलीवरचा आणि चुलीवरचं चिकन खाऊची मजा असते ना, ती वेगळीच असतं. आणि त्यात करून अजून पुन्हा एक खास मेनू म्हणजे कौलावरचा फ्राय चिकन, म्हणजे कौल फ्राय चिकन तासुद्धा असा. त्याची आज चव घेऊची मी कधी खाऊ नाही, पण आज मी त्याची चव कशी आहे ती बघतलं आहे. सगळ्यांना एक विनंती असतं की व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. तर आपण जाऊया आणि आजची पार्टी कशी होतं ती बघूया. चला. आजचा चिकनचा ना तकरूचा असा कांदो आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये. तर आणि हे बसलो ह्यो आमचो कूक असा आणि ह्यो आमचो सहाय्यक कूक. मी इकडे असं कांदो कापतोय आणि बाळकाका असं कोथिंबीर नीट करता. तर एका कसं कांदो आणि टोमॅटोचा ना तुलाही लागता. तर मी आता ह्यो कांदो बारीक करतोय आणि इकडे बघशात तर अनिल आणि परेश चूल पेटूची तयारी करतात. पाऊस पडान गेलो 2 दिवसापूर्वी, त्यामुळे जरा जमीन दब झाली आहे, थोडी थंड झाली, त्यामुळे चूल पेटूचं मोठं एक चॅलेंज असा. तर वेदूसुद्धा असा आहे सर आणि साई असा. चिकन अजून हांदूक नाही. म्हाका वाटतं हे दोघजण येतात, शुभम आणि राण्यांचं ओमकार. आणि चिकन हाणल्याने आणि शुभम घेऊन येलो आढाव. तर म्हाका वाटतं हे सगळं चिकन साफ करून व्यवस्थित धुवून बिन घेऊन येतात. तर आता आपल्याला व्यवस्थित त्याचा मीठ मसाला लावचा आणि इकडे अजून कांदो कापूचा काम चालूच असा. तिकडे परेश आणि अनिल चूल पेटूची तयारी करतात. चूल काही पेटत नाही आणि हे म्हाका वाटतं दोघजण आता हे येतात. हे दोघजण आता कोण येतात, सिद्धू आणि प्रवीण राणे येतात दोघजण. मग वाटतं प्रवीणने जाऊन मग चिकन आणलेलं आणि बाकीच्याने साफ करून घेऊन दिले. तर आता बघूया पुढची प्रोसेस काय आहे ती. सिद्धू आता येलो आणि प्रवीण येतात. सगळेजण आता असती एक एक येतले. बाकीचे अजून बरेच जण येऊचे असतात. तर आता आपण बघूया इकडे काय चाललं आता. तर बाळकाकाकडे टोमॅटो कापता. मग असे त्यांना कोथिंबीर साफ करून दिले आणि बाकीचे वाट बघतात की कधी तयार होता. अनिल सर चिकन ज्या साफ केला ते का मीठ मसालो, आलं लसूणची पेस्ट आणि बरेचसे मसाले आणले ते लावता. कसा असता मीठ मसाला लावून ते का व्यवस्थित ठेवलं थोड्या वेळानं ते का व्यवस्थित लागता आणि व्यवस्थित चिकन मुरला ना त्याचा टेस्ट पण एकदम भारी येतात. तर आता हे अनिल खायचे जे दुकानावाला मसाले आणलेले ते टाकता. त्याच्यात टाकता ही आलं लसूणची पेस्ट ते का आता कोळसून घ्यावं लागतं. आणि आपल्याकडचं अजून एक मेनू असा, तो म्हणजे कौल चिकन फ्राय. त्यासुद्धा आपल्या बघूदा कसं करतात. तर हे बाकीचे सगळे बघतात कसं करतात. तर हे अनिल म्हणजे एकदम प्रोफेशनल शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकलेलो आचार्य असा, म्हणजे त्याला आम्ही शेफ म्हणतो, आपल्या गावठी भाषेत त्याला आचार्य म्हणतो आपण. तर अनिल आता व्यवस्थित त्याला मीठ मसाला लावून घेता. आणि मला वाटतं ह्या 5 किलो चिकन म्हणजे ग्रेव्हीसाठी 5 किलो आणि जा कौल फ्राय आपण करणार असो ना त्याच्यासाठी 1 किलो वेगळा बोनलेस आणलेला असा. तर ह्या 5 किलो चिकन आमका खाऊचा असा. बरेचसे मेंबर असतात. तर वेदू आता फोडण्याची तयारी करता. वेदून आता टोपात तेल ओतले ना आणि खूप प्रयत्न केल्यानंतर ही चूल पेटली आहे. आता आपल्यात करूची असं फोडण्याची तयारी. तर अनिल गावकर चांगलो आचार्य असा, तो व्यवस्थित चिकन करतो, याबद्दल का वादच नाही. तर आता तेल तापल्या की आपण पुढची प्रोसेस कुठची आहे ती बघूया. तोपर्यंत इकडे कांदो कापून तयार असा, कढीपत्तो असा आणि टोमॅटोसुद्धा कापलेलो असा. चिकन करताना फोडणी खूप महत्त्वाची असतात. तर अनिलने आता फायनली तेल तापल्यावरती बुतूर कढीपत्तो टाकल्या ना आणि आता कांदो टाकूचो आपल्याक. आणि कांदो टाकल्यावर ना तो व्यवस्थित लाल होई सगळं परतूचो लागता. लालसरपणा येलो ना की तो कांदो व्यवस्थित भाजलो असतो आपण समजू शकतो. तर आता कढीपत्तो व्यवस्थित फ्राय झालं. त्याच्यात आता अनिलने टाकलेला कांदो. फोडणीचं आवाज बघा कसं एकदम मस्त येतं, एकदम चरचरावून. आणि खरोखरच पार्टीचं चिकन आपण खातो ना ती मजा काही वेगळीच असतं. तर आता कांदो अनिल टाकता असा आणि ते का व्यवस्थित परतून घ्यावं लागतं. आणि तो कांदो परतून झाल्यावरती मग त्याच्यात मग टोमॅटो वगैरे टाकू लागतं. आता कांदो बऱ्यापैकी शिजलो. आता त्याच्यात अनिल टाकलेला टोमॅटो
तो सुद्धा आपण व्यवस्थित शिजक द्याव्या. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजलो ना की त्याच्यात मग मसाला टाकायचो आणि त्याका मग व्यवस्थित तडको द्यायचो. ये जेव घे. कांदो आणि टोमॅटो बऱ्यापैकी शिजलो. तर आता अनिल मसाले टाकता कसले कसले ते पूड वगैरे काय आणले नव्हते. तर आता हे मसाला आपल्या व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा. बघूया ते किती मसाले टाकतात ते काय काय. तर फोडणीक मसाला घालून झालो आणि जा मगाशी आपण मीठ मसाला आला पेस्ट लावून ठेवलं चिकन होतं ना. तर आता आपण फोडणी घालतो. तर अनिल आता फोडणी घालता आणि परेश एका चमच्याने ढवळता. तर आता कसं असतं की सुरुवातीला आपण जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा आता चिकन तेलामध्ये फ्राय होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याला व्यवस्थित परतल्यावर ना त्याला टेस्ट येतं ते खूप भारी असतं. तर आता जेवढा पण चिकन आपण मगाशी ठेवला होता तर आता टोपात टाकलेला असा आणि आता परतूचं काम करता परेश. तर एका व्यवस्थित पहिला परतून घेऊन दे. तर तुमका मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यो असा आमचो आजचो स्पेशल मेनू चिकन कौल फ्राय. तर ह्याच्यात ओमकारानं आता टाकलेला दही आणि एका आता व्यवस्थित थोडा वेळ मॅरिनेशन करून ठेवचा. म्हणजे कसं चिकन थोडंसं मुरात नंतर मग ते का चुलीवर कौल ठेवून ते कसा व्यवस्थित फ्राय करूचा. आणि काय काय मसाले आणले नाहीत. तर सगळं ह्या पोरांचो प्लॅन असा कौल फ्राय करूचो. मी अजूनपर्यंत कधीच टेस्ट केलं नाही पण आज बघूचा की याची टेस्ट कशी आली. तर हे शुभम, ओमकार आणि सिद्धू तिघजण हे सगळं काय काय कोळसवतात. बघूया काय करतात आता. दही कसले कसले मसाले घातले नाहीत हे बघूया आता काय करतो. आता तकडी एका चुलीवरती मटण शिजता आणि त्याच्यात टाकूचा थोडासा किसलेला खोबरा. वाटण बिटण काय नाही. तर परेशाकडे खोबरा किसता. तर अकडी आता फायनली मीठ मसाले लावून झाले असत आणि ह्या बाजूक चालू असा जोरदार तयारी कौल फ्राय करूची. तर इकडे 2 ते 3 चुली मकवाटा लागले. 1 2 3 3-4 चुली लागले होत आणि त्याच्या खाली आग पेटूचं आता काम चालू आहे. कौला बिला व्यवस्थित धुवून आणलेली असत आणि आपल्याला आता असं करूचा असा कौल फ्राय. तोपर्यंत मी आता कडे चिकन शिजला की नाही बघतोय. मस्त अरे भारी एक नंबर. वेदू कसा आहे? चांगला आहे की बरा आहे? काय पाहिजे परेश? रसा रसा कसा पाहिजे? अकडे चालू असा कौलावरचा फ्राय कौल फ्राय चिकन आणि अनिल गावकर शेफ कौल फ्राय करतो असत. मी अजून कधी खाऊ नाही पण बघूया कसं लागतं आता कौल फ्राय. तर मगाशी आपण जर फोडणी घातलं होतं ना ग्रेव्ही चिकन तर बऱ्यापैकी शिजला आणि मगाशी जर परेशने खोबरा किसल्यान तर आता ह्याच्यात अनिल टाकता असा तो रस काढून आणि तो खोबरासुद्धा असतो ना तर वरती असा वैरायचा आणि सगळ्या चिकनमध्ये मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि ह्या जर चिकन लागतं ना ची चव म्हणजे एकदम जबरदस्त आपल्यातून असता विषयच नाही. तर थोड्या वेळाने आपल्याला जोक पण बसायचा असा पण त्याआधी ह्या टाकलेला चून आहे ना खोबऱ्याचा चून तर आता अनिल व्यवस्थित परतून घेता आणि तो वास जो येता आता ना एक नंबर येता. मग अशा आपण ह्याच्यात काचेला खोबरा टाकलो आणि आता मटण पूर्णपणे शिजला
त्याच्यात आता अनिल टाकता कोथिंबीर आणि वास जो येतला तो खूप भारी येतो खाली झाली. याकडे आता चिकन फ्राय शेवटच्या टप्प्यातला बाकी एवढा चिकन जो होता ना पोराने पुसून खाल्ल्याने आणि शेवटच्या 4-5 जो खोडी आहेत ना ते बाकी आहेत किंवा आता हे फ्राय करणार यासाठी सगळा चिकन वगैरे रेडी असा आणि सगळेजण आता भाकरी घेऊन येतात. तर आता आपल्या खायसर पंगत धरून बसायचा असा आणि पंगत धरून जेवची मजा असताना तुम्हाला सांगायची गरज नाही. तर सगळेजण आता हे पंगत धरून बसलेत आणि मी घेतले चिकन वाढू. सगळेजण म्हणाले तू वाढपी बरोबर असतंस तर तू येच वाढ सगळ्यांना एकदम व्यवस्थित वाढतलंस मापात पाप न करता. तर मी आता ह्या चिकन वाढूक घेतलं असे आणि जवळजवळ मला वाटतं आम्ही 17 ते 18 जण असो. कांदा लिंबू वाट ना तर आता चिकन वाढून झालेलं असा आणि सगळेजण व्यवस्थित पंगत धरून बसले आहेत बघा. सगळ्यांनी भाकरी आणल्यानी या एका जणांनी भात आणल्यानी या चिकन आणि भाकरी खाऊची जी मजा असते ना अशा पंक्तीत बसून खाऊची मजा वेगळीच असता. तर ही मजा अशी मजा तुम्ही कधी केलाच की नाही या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा विसरा नको. तर आपण पुन्हा भेटाया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय किंवा सगळ्यांनी जय महाराष्ट्र.